आष्टी शहर आणि परिसरात आष्टीच्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये शेतामध्ये अशा काही घटना घडल्या. शेतात काम करत असताना महिलांना एकटी महिला दिसली की शेतात जाऊन तिच्या गळ्यातील सोनं ओढणे, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनं ओढून नेणे, टू व्हीलरवरून पाठीमागून येऊन जवळ आल्यानंतर ब्रेक दाबणे, गळ्यातलं सोनं ओढणे, अशा सोनसाखळी चोरीच्या घटना आष्टी शहर व परिसरामध्ये 5-6 पाठीमागील काळामध्ये घडल्या होत्या. याच्यामुळे आष्टी शहर परिसरामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं. त्यातून पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न चालू होते की सदरच्या प्रकरणाचा आळा घालण्यासाठी व सदरचे आरोपी पकडण्यासाठी, जेणेकरून ह्या घटना यापुढे होणार नाहीत यासाठी आपण प्रयत्न करत होतो. परंतु काही ठिकाणी आपल्याला CCTV फुटेज वगैरे मिळालेले आहेत. त्या CCTV फुटेज व वापरण्यात आलेली गाडी आणि आमचे जे बातमीदार आहेत, ह्या बातमीदाराकडून आपल्याला अचूक अशी माहिती मिळाली किंवा ठराविक आरोपीची हे कारवाई करत आहेत. त्याच्यामध्ये आपण आपल्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विकास गड्या भोसले हा जो आरोपी आहे, हा आरोपी आपल्याला असल्याबाबत बातमी मिळाली आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या हद्दीमध्ये याला ताब्यात घेतलेलं आहे. ताब्यात घेतल्यानंतर यांना असंच माहिती सांगितली की आष्टी व आष्टी परिसरामध्ये आपण केलेल्या सर्व चोऱ्या त्यानं कबूल केल्या, त्यांनी केलेल्या आहे किंवा मी या ठिकाणी अशा सोनसाखळी चोरी केलेल्या आहेत. मग तो अचानक ॲक्टिव्ह कसा झाला, त्याच्यासोबत दुसरं त्याला साथ द्यायला कोण होतं, गाडी कोणती वापरत होते, या संदर्भात आपण विचारपूस केली असता त्याचा एक नातेवाईक होता जो गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा होता. त्याचं नाव त्यानं सांगितलं की तो छत्रपती संभाजीनगर इथून इकडे यायचा गंगापूरवरून आणि इथं आल्यानंतर हे दोघंजण सोनसाखळी चोरी करायची आणि मग तो परत तिकडे जायचा त्याच्या गावी. तर अशा पद्धतीने हिने आतापर्यंत पहिली चोरी झाली ती लवकर ओपन झाली नाही, त्याच्यामुळे त्यांचं धाडस वाढत गेलं आणि धाडस वाढत गेल्यानं त्यांनी परत दुसरी, तिसरी, चौथी अशा एकामागून एक असे गुन्हे केले. आणि ज्यावेळी दिवशी आपण आता त्यांना काल अरेस्ट केलं आणि त्यांनी सर्वच्या सर्व हे जे पाठीमागचे गुन्हे 4-5 गुन्हे त्यांनी कबूल केलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आज त्यांना 26 तारखेपर्यंत PC भेटलेली आहे आणि त्यांच्याकडून रिकव्हरी पण झालेली आहे. तर आता ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत तर त्या निर्जन स्थळीच झालेल्या आहेत, जिथं महिलांना मदत होऊ शकत नाही किंवा आजूबाजूला कोणी पुरुष वगैरे नाही किंवा मदत कुणी करू शकणार नाही, अशा ठिकाणी झालेल्या आहेत. जर महिलांनी चालत असताना शक्यतो ग्रुपमधून चालावे किंवा पाठीमागून पुढे माणसाला त्यांच्यापासून जवळ चालत असतील तर अशा घटना होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. सोनं वगैरे जे ते परिधान करतात, मौल्यवान वस्तू, आज सोन्याचे दर फार आकाशाला भिडलेले आहेत आणि ते फार कष्ट करून कष्टकरी वर्गाने ते बनवलेले आहेत. परत बनवणं ही फार अवघड गोष्ट आहे. त्यासाठी त्यांनी त्याची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. त्याकरिता त्यांनी ते जरी सोनं त्यांच्या गळ्यात असेल तर त्यांच्या वस्त्रामध्ये, साडीमध्ये ते लपवून ठेवलेलं असावं. त्याचा वापर सुरक्षितपणे केला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या इथं काही घरफोडीच्या घटना घडल्या, त्या घटनेमध्ये सुद्धा सगळे घरातले लोक बाहेर झोपत आहेत उन्हाळा असल्यामुळं आणि मौल्यवान वस्तू, पैसे आतमध्ये आहेत. या गोष्टी यामुळे काय होतं, चोऱ्या होण्याचं प्रमाण वाढतं. तर त्यासाठी ज्या रूममध्ये ते झोपतात त्याच रूममध्ये ते मौल्यवान वस्तू असल्या पाहिजे. चोरी होण्याची शक्यता 90% जास्त कमी होते. तर त्या कारणाने आपल्या मौल्यवान सगळ्या वस्तूची काळजी आपणच घेतली पाहिजे. त्यानंतर घराला अलाराम लॉक भेटतात, जो अमेझॉनसारख्या वगैरे अशा ज्या विक्री करणाऱ्या वेबसाईट आहेत, त्या ॲप आहेत, त्याच्यावर ते लॉक जर खोलायचा, तोडायचा प्रयत्न केला तर ते अलाराम वाजायला सुरुवात होते. असे लॉक जरी वापरले तरी चोरीचं प्रमाण किमान तुम्हाला त्याची माहिती होईल की कोणतरी आलं आहे आपल्या लॉकला, ते हे करायचा प्रयत्न करतो आहे. अशा वेळेस आणि चोऱ्या शक्यतो गावात एका बाजूला जी घरं आहेत, पुन्हा एकच घर वेगळ्या बाजूला असेल, अशा ठिकाणी होतात. गावात सेंटरला चोऱ्या होण्याचं प्रमाण फार नगण्य आहे. त्याच्यामुळं जे साईडची घरं आहेत त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून प्रॉपर्टी वापस होणार नाहीत. पैसे आणि सोनं हे असं जास्त मोठ्या प्रमाणात घरात ठेवू नका. 5-5, 7-7 लाख रुपये असे लोक, शेतकरी वर्ग किंवा आलेली पट्टी तशीच शेतात नेऊन ठेवतात, घरी नेऊन ठेवतात. काही गोष्टीमध्ये असंही लक्षात आलेलं आहे की तुम्ही प्रॉपर आष्टी शहरामध्ये एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे बोलत असताना सहज एकमेकाला सांगता की माझे आज हे जे एवढे पैसे आलेत, त्याचे तेवढे पैसे आलेत, मग मी ते आज उद्या असं करायचं, परवा असं करायचं. ज्यावेळेस आपण आपल्याच किमती वस्तूबद्दल बाहेर काहीतरी बोलतो, तिथला कोणतरी व्यक्ती ऐकून त्याची प्लॅनिंग केली जाऊ शकते आणि परत एखादा प्रॉपर्टी वापस होऊ शकतो, त्याच्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तर अशा गोष्टी तुम्ही बाहेरच्या व्यक्तीसोबत बोलले नाही पाहिजे. शक्य असेल तर कॅश हा बँकेतच ठेवला पाहिजे. आता ATM, फोनपे, गुगल पे असे भरपूर पर्याय आहेत. तर या पर्यायाचा वापर करून कॅश तुमच्याजवळ बँकेत असेल तर सुरक्षित राहते. तसेच तुमच्याकडे सोनं वगैरे, लॉकर वगैरे असेल, जास्त प्रमाणात असेल तर त्याचा वापर करावा, जेणेकरून सोन्याचे आणि मौल्यवान वस्तू चोरी होणार नाही. आष्टी शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणून प्रवेश केला जाऊ शकतो अशा ठिकाणी आपण कॅमेरे बसवण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रवृत्त करून बसवून घेत आहोत. ज्या ज्या ठिकाणी एंट्री आणि एक्झिट पॉईंट आहेत
किंवा ते येऊ शकतात जाऊ शकतात. याच्यामुळं काय होतं, जेवढे जास्त CCTV तेवढं तपासामध्ये त्याची मदत होते. चोरांनी कितीही सावधगिरी बाळगली किंवा कितीही त्यांनी सावधगिरीने गुन्हा केला तरी तो गुन्हा ओपन आम्ही करणारच आहोत आणि ते चुका 100% करतात. गुन्हा कुठलाही परफेक्ट असू शकत नाही. केलेला गुन्हा ओपन करण्यासाठी पोलिसांची तपासाचे जे फंडे आहेत ते वापरले आहेत. या आरोपीचा हाच समज होता की आता पोलीस आम्हाला पकडणार नाही, आम्ही 1 केली, 2 केली, 3 केल्या, 4 केल्यात, मग आता आपण सापडत नाही म्हणून त्यांनी 5वी केली. तर आपण त्यांना अटक करून ह्या 5च्या 5 सोनसाखळी चोऱ्या आपण ओपन केल्या आहेत. याच पद्धतीनं जे असे गुन्हेगार आहेत यांचे वर्णन किंवा अशी घटना घडली तर आजूबाजूला जे नागरिक असतात त्यांनी एकमेकाला मदत केली पाहिजे, जेणेकरून बाबा अशी पुन्हा आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आष्टी आणि मुर्शिदपूरमध्ये यापूर्वीच भरपूर प्रमाणात कॅमेरे बसवले आणि त्याचं सेंट्रलाइज जे कार्यालय आहे ते पोलीस स्टेशनमध्ये आहे. त्यामुळे शहरामधली प्रत्येक हालचाल मला पोलीस स्टेशनमधून दिसते आणि आम्ही त्याच्यावर निगराणी ठेवून आहोत. त्यासाठी आम्ही कर्मचारीसुद्धा नेमलेले आहेत. आणखीन कॅमेरेची संख्या वाढवत आहोत. आष्टीच नाही तर परिसरातील सगळ्या गावात, आता जामगाव झालं किंवा इतर अशी गावं निवडलीत आम्ही ज्या ठिकाणी ऑलरेडी ग्रामपंचायतीनं भरपूर कॅमेरे बसवले आहेत आणि आम्ही अशा ठिकाणी खडकतमध्ये कॅमेरे बसवले आहेत, इकडे कड्यामध्ये कॅमेरे बसवले आहेत काही ठिकाणी. ज्या ठिकाणी शक्य आहे आणि जे व्यावसायिक आहेत त्यांनाही आम्ही प्रवृत्त करत आहोत की बाबा तुमच्या सुरक्षेसाठी कॅमेरे आहेत, एक कॅमेरा रोडवर ठेवा जेणेकरून समाजाची आणि तुमची दोघांची सुरक्षा होईल. असं माझं सगळ्या व्यापाऱ्यांना किंवा हॉटेल चालकांना किंवा इतर जे कोण असतील त्यांना असं आव्हान आहे की सगळ्यांनी आपल्या घरासमोर परिसरामध्ये जर कॅमेरा लावणं शक्य असतील कॅमेरे लावावे, जेणेकरून आपला पूर्ण परिसर हा सिक्युअर आणि सुरक्षित होईल.